नमस्कार. टी 24 तास अपडेट चॅनल तुम्ही पाहू शकतात. प्राथमिक समन्वय समितीच्या माध्यमातून शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आज धुळे जिल्हा या ठिकाणी निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून हे निवेदन देते त्यांचा प्रश्न सुटत नाही. शाळा का बंद केली 9 जुलै हे आपण प्रश्न जाणून घेऊया. सर काय सांगणार, आज तुम्ही शाळा बंद केली 9 जुलै, काय विषय? आज संपूर्ण राज्यामध्ये शाळा बंद आंदोलन, राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन घेण्यात आलेलं आहे. आमची प्रमुख मागणी अशी आहे की BLO चा जो प्रश्न आहे, SIRचं जे काम आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्या माध्यमातून शिक्षकांवर खूप मोठा ताण पडत आहे. त्या कामाच्या ताणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकाचं काम आहे देशाचं भविष्य घडवावं, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं, परंतु शासनाने या BLOच्या व शैक्षणिक कामाच्या माध्यमातून आमच्यावर जो मोठा शैक्षणिक कामाचा ताण वाढवलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे शैक्षणिक काम आहेत किंवा जे BLOचे काम आहेत ते सुशिक्षित बेरोजगारांना दिले पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे बंद आहे असं यांचं म्हणणं आहे. सर काय सांगणार आपण, सांगू शकतात की आपण या संदर्भात याचिका दाखल केली, काय सांगणार? आम्ही जी याचिका दाखल केली होती TET संदर्भात, त्या TET संदर्भातला जो निकाल आहे, सुप्रीम कोर्टाने आम्हाला TET बंधनकारक केली. ती बंधनकारक केल्यामुळे आमच्या शिक्षकांना जो अन्याय होतोय तो शासनाने असं न करता आमची जी TETची परीक्षेची पातळी जी आहे, काठिण्य पातळी, ती कमी करावी आणि जेणेकरून आमच्या शिक्षक ज्याच्यातून सुटेल अशी आमची माफक अपेक्षा असते. आणि याचिका काय दाखल केली? याचिका ही TET रद्द झालीच पाहिजे या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे यांचं असं म्हणणं आहे. सर काय सांग, TETला का घाबरतात, काय कारण आहे? कारण TETची परीक्षा घेणारे देखील शिक्षक लोकच असणार आहे, काय सांगणार? मुळात जो शिक्षक आहे, जो शिक्षक कार्यरत आहे, तो पदविका परीक्षा प्राप्त करून, सर माझा प्रश्न समजून घ्या. समजला मी परीक्षा सांगतो ना. घेणारे शिक्षकच आहे. पदविका परीक्षा प्राप्त करून शिक्षक झालेला आहे, म्हणून त्याच्यावर TET लादणं हेच चुकीचं आहे. म्हणून शासनाने ती TETच रद्द करावी, ही प्रमुख मागणी आमची आज आहे. सर काय सांगणार, येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील अनेक वेळा मोर्चे काढण्यात येते, तोच तसाच प्रकार आहे का या ठिकाणी, काय सांगणार? तसा प्रकार नाही आहे. कारण आज 9 जुलैला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन यासाठी केलेलं आहे की विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे, आज आम्ही शाळा बंद आंदोलन जरी केलं पण हे नुकसान आम्ही विद्यार्थ्यांचं भरून काढणार आहोत. परंतु TETला शिक्षक हा घाबरत नाही. आज 1990-92 ला लागलेला शिक्षक 33 वर्षे सेवा करून, पदविका प्राप्त करून, अनेक प्रशिक्षण घेऊन आज MA BEd शिक्षक 90% शिक्षक आहे आणि त्यांना तुम्ही या आता TET बंधनकारक केलेले आहे. पूर्वी 2013 पूर्वी राज्य शासनाने असं म्हटलं होतं की TET ही 2000 पूर्वीच्या शिक्षकांना बंधनकारक नाही, परंतु TET 2000 याच्या शिक्षकांना बंधनकारक नाही. सर काय सांगणार, अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन करता, यश काय येत नाही, शेवट काय सांगणार आणि तुमची भूमिका काय असणार येणाऱ्या काळामध्ये? TETच्या परीक्षेचा जो विषय आहे, TETची परीक्षा, आम्ही कुठल्या परीक्षेला घाबरत नाही, परंतु मुळामध्ये हा अन्याय आहे. एका संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेच्या विरोधात जाऊन निकाल हा सर्व देशातील प्राथमिक शिक्षकांवर लादण्यात आलेला आहे. आम्ही परीक्षा आजही द्यायला तयार होतो. गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला आमची TETची परीक्षा होणार होती, परंतु हे शासन त्याच्यामध्ये अपयशी ठरलं की तो TETचा पेपर फुटला आणि आमचं जे परीक्षा द्यायचं जे स्वप्न होतं ते भंगलं. बघायला गेलं तर शासनाची जबाबदारी होती, चांगल्या संस्थेमार्फत चांगल्या प्रकारे त्यांनी परीक्षा घ्यायला हवी होती. आम्ही कुठल्या परीक्षेला घाबरत नाही, प्राथमिक शिक्षक. परंतु आता ज्या शिक्षकाची 30 वर्ष 32 वर्ष सेवा झालेली आहे आणि त्याला या वयामध्ये ते परीक्षा द्यायला लावणार आणि 32 वर्ष झाले त्या वयामध्ये, सर काय सांगणार, शिक्षण अधिकाऱ्यांना तुम्ही घेराव घालणार आहे का, काय सांगणार? कारण अनेक दिवसापासून शिक्षण अधिकाऱ्याच्या संदर्भात काय म्हणते, शिक्षण मंत्र्यांच्या संदर्भामध्ये काय म्हणणार? माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी जे आमच्यावर TET लादलेली, TET तुम्ही देत नाही बा, तुम्ही घाबरतायत. परंतु आम्ही TET न घाबरता शिक्षण अधिकाऱ्यांकडून किंवा शिक्षण मंत्र्यांकडून देखील कुठल्याही प्रकारची TETची जबाबदारीची होती ती सांभाळता आली नाही त्यांना, तर आम्ही ही TET देणार आहोत. काय राजीनामा मागणार का त्या संदर्भामध्ये, काय सांगणार? सर महत्वाचा भाग असा आहे की या TETच्या संदर्भातली या व्यवस्थेमध्ये आवश्यकता फक्त शिक्षकांसाठीच आहे का? कारण जेव्हा तुम्ही या सेवेत प्रवेश करतात त्यावेळेला विहित पात्रता धारण करून तुम्ही आलेले असतात आणि आजच्या या शासन व्यवस्थेमध्ये गेल्या 25-30 वर्षापासून आलेले लोक ठरवतायत की तुमची पात्रता काय असणार आहे. आणि म्हणून जर ते आमची पात्रता तपासत असतील तर आमचं पण म्हणणं आहे, आम्ही पण आमची परीक्षा आता देऊन या ठिकाणी पात्र होतो, तुम्ही देखील ही पात्रता विचारणाऱ्या लोकांनी देखील पात्रता सिद्ध करावी, मग आम्हाला विचारावं की तुम्ही याच्यासाठी पात्र आहात का.
तुम्ही बघू शकता अत्यंत महत्वाचा प्रश्न सरांनी गेलाय. जे परीक्षा घेणार आहे त्यांची देखील पात्रता योग्य आहे का हे देखील हा प्रश्न या ठिकाणी होता आणि मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आंदोलन करण्याची तयारी यांनी या ठिकाणी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, टी 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. याची जाणीव असून सुद्धा दुर्लक्ष होतं. म्हणजे परवाच्या दिवशी बोलतायत विधानभवनामध्ये, पण सत्ताधारी फक्त 1-2 आमदार बोलतायत.